तुम्हाला वाटेल की बास आता मी जगामध्ये कोणती पण गोष्ट मिळू शकते. आपण म्हणतो ना, न बोलणाऱ्याचं सोनं पण विकणार नाही आणि बोलणाऱ्याच्या शेंगाचे टरफल पण विकतील चांगल्या भावामध्ये. चांगला शासक आला तर ठीक आहे, वाईट आला तर पूर्ण भारताची वाट लागत असायची. अशा कितीतरी संधी असतील जे ऑलरेडी तुम्ही गमावले असतील न बोलण्यामुळे लहानपणामध्ये. पॉझिटिव्ह अफर्मेशन सध्या तुम्ही हेच बऱ्याच ठिकाणी ऐकत असाल की नाही. पॉझिटिव्ह अफर्मेशन, सकारात्मक विचार करणं, सकारात्मक बोलणं, सकारात्मक गोष्टी अट्रॅक्ट करणं, आणि ते खरं आहे. तर these are short but powerful statements you can tell yourself to push away those negative thoughts. For example, if you are struggling with something, say I can capable or I can improve with practice. कोणती पण एखादी गोष्ट सांगा बरं, कमजोरी, विकनेस आहे जो तुमची. एवढ्या कमी आहेत की विचार करावा लागतोय. खूप चांगली गोष्ट आहे. अग्रेसिव्ह नेचर. मी खूप अग्रेसिव्ह आहे. बाकीचे पण म्हणते साक्षी खूप अग्रेसिव्ह आहे. सगळेजण अग्रेसिव्ह म्हणून लागले तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीला पण चिडू लागाल, है ना. आधी तुम्ही डस्टर वगैरे फेकत असाल, उद्या तुम्ही मोबाईल पण फेकणार, है ना. बरोबर की नाही. कारण की सगळेजण काय म्हणू लागलेत, अग्रेसिव्ह अग्रेसिव्ह अग्रेसिव्ह. तर तुमचं माइंड कोणतं, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड दोन्ही पण काय ऐकतंय, साक्षी इज अग्रेसिव्ह गर्ल. मग ते अग्रेसिव्हच बनणार. इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही म्हणलात की मी लेस अग्रेसिव्ह आहे, मी काम होत चालले, मी शांत होते. सगळेजण म्हणतात साक्षी आता खूप शांत झालाय, साक्षी आता खूप शांत झालाय. तर काय होईल, ते खूप शांत होतील. किती पण सिच्युएशन आली तर ते काय करतील, शांततेनं फेस करतील. आणि सगळेजण म्हणतात अग्रेसिव्ह अग्रेसिव्ह, छोट्या छोट्या सिच्युएशनला पण ते बॉम्ब फोडून टाकतील. बरोबर की नाही. यस ऑर नो. आता दुसरी कोणती पण विकनेस सांगा एखादी. पेशन्स नाहीत. निखिलमध्ये पेशन्सच नाहीयेत. आपण सगळे म्हणून लागले निखिलमध्ये पेशन्सच नाहीयेत, निखिलमध्ये पेशन्सच नाहीयेत. निखिल वारंवार कसे बनतील, इम्पेशंट बनतील. कोणत्या पण गोष्टीला हायपर होतील, एक्साइट होतील. छोट्या छोट्या गोष्टीला हायपर आणि एक्साइट होणार नाहीत तुम्ही. यस. आणि त्याच वाक्याला जर तुम्ही थोडंसं बदला, आहे काय शब्द, त्यांनी मेहनत म्हणजे त्यांनी टोपलं उचलले का, साक्षीने असं टोपलं उचलले का दिवसभर, सायकलचं पंचर काढले का, मेहनतीवरून काढले का, शब्द बदलले. मी अग्रेसिव्ह आहे याच्याऐवजी मी काम आहे, मी काम होत चालले, मला काम राहणं आवडतं. म्हणजे ते काय शांत शांतच होत राहणार. आता निखिल म्हणते की माझ्यामध्ये पेशन्स कमी आहे, याच्याऐवजी त्यांनी शब्द बदलले की माझ्यामध्ये पेशन्स येत चाललेत. आहेत काय शब्दच. टोपला आहे का डोक्यावर, पंचर काढतायत का सायकलचं, नाही. तर करतायत काय, शब्दांचा खेळ. मी पेशन्स होत चाललोय, माझ्यामध्ये पेशन्स येत चाललेत. मी 2-3 उदाहरणं बघितले बघा, ह्याच्यात पण पेशन्स मी दाखवले, ह्याच्यात मी पेशन्स दाखवलेत. आताही पेशन्स दाखवतो. मी पेशंटली अभ्यास करतोय. मला एखादी गोष्ट जर कळत नाही तर मी पेशंटली 1-2-3 वेळेस ती वाचतो, इतरांना विचारतो आणि शेवटी मी ती शिकून घेतो. कारण की माझ्यामध्ये हळूहळू पेशन्स वाढत चाललेत. एवढंच काम करायचंय ना तुम्हाला. पण कशामुळे होत नाही काय माहिती का, निगेटिव्ह बोलणं सोपं असतं. पेशंट माझ्यामध्ये ते सोपं आहे, पेशन्स येत चाललेत, होत चाललेत, ते अवघड वाटतं आपल्याला. पण जेव्हा तुम्ही मी आता जो सांगितलाय तो मार्ग चूज करणार ना, तुम्हाला दुसऱ्या मार्गावरती प्रेम होईल. कोणतं, पॉझिटिव्ह अफर्मेशन, थोडंसं पॉझिटिव्ह बोलणं. हळूहळू प्रत्येक गोष्टीमधून लगेच बदल होणार नाही किंवा एका महिन्यात पण होणार नाही. इट विल टेक टाइम. कारण की तुम्ही ऐकलं असेल, जे जे महान व्यक्ती होऊन गेले त्यांनी काय सांगितले, मरेपर्यंत आपण काय असतो, विद्यार्थी. ते विद्यार्थी आहे, मरेपर्यंत पेशन्स येतच राहणार आहे. कारण की नवीन नवीन अनुभव येत राहणार आहेत आणि प्रत्येक वेळेस आपल्याला काय करायचंय, पेशंटली घ्यायचंय. त्याच्यामुळे लाईफ टाइम तुम्हाला काय बोलायचंय, पॉझिटिव्ह. असं नाही की आज गुरुवार आहे, आज 4:15 वाजता पॉझिटिव्ह बोलले, आता डायरेक्ट पुढच्या महिन्यात 4:15 वाजता पॉझिटिव्ह. असं काय आहे का, नेहमीच करत राहायचंय. नेहमी निगेटिव्ह विचार आले तर नेहमी थोडंसं पॉझिटिव्ह बोलायचं. हे बदलणार, हे बदलणार. क्लिअर. द मोर यू से दीज थिंग्स द मोर युअर ब्रेन स्टार्ट टू बिलीव्ह देम. आणि जगामध्ये सगळ्यात पॉवरफुल गोष्ट काय आहे, ब्रेन. जगामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी अजून माणसांना समजली नाही, ब्रेन, मेंदू आपला. तेच समजला नाही कारण की तो खूपच जास्त पॉवरफुल आहे. तर त्याला वेड्यात काढा थोडंसं. मी खूप पेशंटली, मी खूप शांत आहे, मुलांची फीस वेळेवर येते, सगळं काय व्यवस्थित आहे, है ना. तर गोष्टी तशा व्हायला लागतात.
हे बघा, स्टोरीज ऑफ आयडल्स शोज अस. आता बघितलं आपण छत्रपती शिवाजी महाराज बघितले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्हाला उदाहरण सांगितलं मॅमनं. दडपशाही असताना स्वतःचं स्वराज्य निर्माण करील त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या मनामध्ये आलं की हो स्वतःच राज्य. दडपशाही आहे, मुघल शासन होतं, चांगला शासक आला तर ठीक आहे, वाईट आला तर पूर्ण भारताची वाट लागत असायची. मोठा भारत त्यांच्या कब्ज्यामध्ये होता ना त्यावेळेस. अशाच्या मध्ये आपलं राज्य, स्वराज्य, स्वतःचं राज्य उभा करू, हा कॉन्फिडन्स किंवा हा विचार येणं तरी किती मोठी गोष्ट आहे. विचार येणं, चला ठीक आहे विचार आला, पण ती निर्माण करून दाखवणं खरं खरं किती मोठा तास असेल त्यांच्यासमोर. किती लोकांवरती त्यांनी विश्वास ठेवला असेल, किती लोकांचा धोका पचवला असेल, किती वेळेस जीव धोक्यात घालावा लागला असेल, किती वेळेस तरी डोकं यूज करावं लागलं असेल, मरणाच्या दारातून वापस येणं, किती गोष्टी कराव्या लागल्या असतील त्यांना. आणि सगळ्याच्या मध्ये त्यांनी स्वतः विश्वास ठेवला असेल की नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना जर डाऊट असता असेल, डाऊट मी करेल की नाही, मी होईल की नाही, बनलं असतं का स्वराज्य. संविध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना जर डाऊट असता की मी शिक्षण घेऊ शकेल की नाही, कारण की एक होल कम्युनिटी आहे जिला काहीच गोष्टी भेटलेल्या नाहीयेत, आणि त्या कम्युनिटीतला व्यक्ती म्हणतोय की मला हे शिक्षण घ्यायचंय, मला ते करायचंय, मला या लेवलपर्यंत जायचंय, त्यावेळेस सगळ्यात जास्त डिग्री मिळवायच्या. किती अशक्य गोष्ट आहे ना. म्हणजे शाळेतच प्रवेश नाही, तो व्यक्ती म्हणतोय पीएचडी आणि सगळ्याच डिग्री मला मिळवायच्या. इम्पॉसिबल वाटणारी थिंग आहे. आता आपल्याला एवढं जाणवत नाही कारण की आजूबाजूला सगळं हायटेक आहे. तेव्हा लाईट पण नाहीये, रस्ते पण नाहीयेत, लंडन मध्ये जाऊन शिक्षण घ्यायचंय, विचार करा ना. आता शक्य होत नाही. त्यावेळेस काय असेल त्यांची विल पॉवर, दुश्मन किती होते त्यावेळेस आजूबाजूला, बाहेरचे बाहेर, आणि आपल्यामध्ये पण किती दुश्मन असायची जातीवर, याच्यावर. अशा ह्याच्यात शिक्षण घेणं, अशा ह्याच्यात पुढे जाणं इम्पॉसिबल गोष्ट असं वाटणार ना कोणाला पण ती. तुम्हीच विचार करा की तुम्ही त्या ठिकाणी आहात. आता आपण किती लेझी आहोत जर आपण कम्पेअर केले ह्या महान व्यक्तींना. अरे आपण लेझी आहोत म्हणून त्यांना आपण महामानव म्हणतो किंवा छत्रपती म्हणतो, आई बापांची उपाधी देतो त्यांना. का देतो? कारण त्यांनी इम्पॉसिबल गोष्ट पॉसिबल केलेल्या आहेत. आणि त्यांच्या कंपॅरिझन मध्ये आज जर आपल्याला कम्पेअर केलं, सगळ्या गोष्टी आहेत. जर हाच मोबाईल ह्या गोष्टी जर त्यांच्याकडे हायटेक दिले असते तर काय केलं असतं त्यांनी, कसे बनले असते ते, आपण कोणत्या लेवलला जाऊ शकतो, बरोबर की नाही. सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या दोन्ही व्यक्तींना स्वतःला ओळखलं होतं की मी काय करू शकतो. मी स्वराज्याची निर्मिती करू शकतो, किंवा मी संविधानाची निर्मिती करू शकतो, किंवा मी त्या लेवलला जाऊ शकतो. यस ऑर नो? स्वतःला ओळखणं, कोणती फील्ड असू द्या. त्याच्यामुळे मी काय म्हटले, डॉक्टर, वकील, इंजिनियर, ऍस्ट्रॉनॉट, व्हॉटएव्हर, पॉलिटिशियन, बिझनेसमन, जे काय तुम्हाला व्हायचंय, स्वतःला आधी ओळखा, स्वतःवर प्रेम करा. चलो पुढे ना. आता ऍक्टिव्हिटी तुम्हाला याच्यासाठी काय करायची, राईट नाव आय वॉन्ट यू टू टेक अ मोमेंट अँड थिंक अबाउट वन थिंग यू डाऊट अबाउट युअर सेल्फ. कोणते पण डाऊट जे तुम्ही तुमच्यावरती घेतायत. मे बी इट्स समथिंग यू आर अफ्रेड टू ट्राय, और समथिंग यू फील यू आर नॉट गुड ॲट. कोणत्या कोणत्या गोष्टी ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटते, डान्समध्ये तुम्हाला कोण कोण वाटते की कमजोर आहे? 4 5 6 आहेत भरपूर. जर एखादं कॉम्पिटिशन होते वक्तृत्व स्पर्धेचं, तुम्हाला कोणाकोणाला वाटतं की आपण त्याच्यामध्ये भाग नाही घेऊ शकणार, की आपला परफॉर्मन्स अनवेल असेल? म्हणजे तुम्हाला आर्ग्युमेंट आणि काउंटर आर्ग्युमेंट करायची, कोणत्या पण टॉपिकवर डिबेट करायची आहे. कोणाला वाटतं? किंवा मी तुम्हाला आता सडन आत्ताच टॉपिक दिला की त्या टॉपिकवर येऊन समोर येऊन बोला, तर कोणाकोणाला वाटतं की आपला परफॉर्मन्स खराब असेल किंवा मी करणार नाही? ओमकास सगळ्याच्यात ओके? ठीक आहे, कूल 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 है ना. येतो की नाही डाऊट? सो या गोष्टी लिहा. मला सांगा, जर तुम्ही दिवसभर बसलायत, 100 गोष्टी निघतील की नाही ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की मी कमतरता आहे, माझ्यामध्ये कमतरता. 100 गोष्टी निघतील की नाही? आणि जर त्या 100 गोष्टी जर तुम्ही अचीव्ह केल्या तर येत्या काही दिवसात स्वतःला ओळखणं आणखी चांगलं ओळखाल आणि स्वतःचा कॉन्फिडन्स असा वाढेल. म्हणजे मी लात मारेल तिथे पाणी काढेल असा आहे मी. आता तुम्ही नाही म्हणू शकत कारण की आणखी तुम्ही स्वतःला ओळखत नाही. पण एकदा ओळखायला लागले तर काय म्हणेल, मी जिथे लात मारेल तिथून पाणी काढेल असा मी आहे. लात मारेल तिथे पाणी काढेल म्हणजे कुठूनही मी मार्ग काढू शकतो.
I have that capability. I have that trust. Okay? So write it down and then we'll talk about how we can turn that doubt into something positive. जर तुम्हाला वाटते की आपण अशा काही गोष्टी ज्या शेअर करू शकतो सगळ्यांसोबत, काही विकनेस अशा असतात ज्या आपण शेअर करू शकत नाहीत, पण काही असतात जे मात्र आपण शेअर करू शकतो, कारण की अचीव्ह झाल्यानंतर सगळ्यांना सांगायला की बघा मी ती अचीव्ह केली आहे. तर अशा गोष्टी तुम्ही वापस त्या डायरीमध्ये तुम्हाला लिहून काढायच्या आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही वीक आहात म्हणजे विकनेस आहे त्याला तुम्हाला आता आपल्याला बदलायचे कशामध्ये, आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन किती सोपी टेक्निक आहे का काही त्याच्यामध्ये मेहनत, तो त्या लिहायला घ्या नक्की. ऑनलाईन प्रत्येक जणाला तुम्हाला ह्या गोष्टी लिहायच्या आहेत आणि मग बघा तुमच्यामध्ये किती बदल पडतो. देन आहे बेसिक पब्लिक स्पीकिंग अँड एक्सप्रेशन स्किल्स. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय की पब्लिक स्पीकिंग नेमकं काय आणि त्याच्यामुळे आपल्याला नेहमी भीती का वाटते ना पब्लिक स्पीकिंगची भीती लहानपणापासूनच असते. स्टेजवरती जायला मी तुम्हाला म्हटलं ना एकदा शाळेमध्ये नाटकात भाग घेतला, नाव अनाउन्समेंट होतो ती सगळी आणि मी लपत होतो इकडे तिकडे कारण की मला जायचं नव्हतं. भयंकर स्टेज फिअर, पण गोष्टी ओव्हरकम करता येतात. पॉझिटिव्ह अफर्मेशन नाही मला तर बोलायचं, कारण की एक टाइम होता की मला लपायचं होतं आणि एक टाइम होता मला बोलायचं होतं, मला पुढे यायचं होतं. हॅलो, गोष्टी बदलू लागल्या आणि खूप मोठ्या प्रमाणात बदलू लागल्या. पॉझिटिव्ह अफर्मेशन. स्पीकिंग इन फ्रंट ऑफ अदर्स कॅन फील चॅलेंजिंग बट इट्स अ स्किल दॅट विल हेल्प यू इन सो मेनी एरियाज ऑफ युअर लाईफ. राईट ऑर रॉंग? आपण म्हणतो ना न बोलणाऱ्याचं सोनं पण विकणार नाही आणि बोलणाऱ्याच्या शेंगाचे टरफल पण विकतील चांगल्या भावामध्ये. बघा ना याच्यामध्ये काय आहे तुम्हाला माहितीये का, असं असं या मातीतून आलेलं आहे, त्या मातीमध्ये पण हे एकदा खाऊन तर बघा ती माती. हा, आयर्न, निकेल, प्लास्टिक सगळे खा आणि बघा कसे होता तुम्ही. घ्यायला लागतील लोक त्याचं. बोलणार नाही तर तो सोनं घेऊन बसलाय, विकेल का? आणि बोलला तर काही पण. अरे विकताय ना, लाखो लोक बसलेले आहेत आज बघा ना. सायकोलॉजीच्या 2-3 ट्रिक माहित असतात. थोडासा आकार बदलायचा, केस वाढवा किंवा काहीतरी असं करा. बाबा म्हणून समोर बसतात, थोडीफार त्या ट्रिक करून दाखवतात, झाले लाखो लोक. विकलं जातं. करोडो अरबोंचा खेळ आहे तो, करोडो अरबोंचा खेळ आहे. सो थोड्या छोट्या छोट्या गोष्टीपासून आता आपण सुरुवात करूयात. पब्लिक स्पीकिंग इम्पॉर्टंट आहे का आजच्या काळात? काय इम्पॉर्टंट आहे? नॉलेज गेन करू शकतो, एकमेकांना ओळखू शकतो, कॉन्फिडन्स बिल्ड होतो, जीवनात पुढे जाऊ शकतो, आणखी आपले थॉट्स दुसऱ्यापर्यंत म्हणजे जगापर्यंत पोहोचू शकतो. खूप काही मनामध्ये असू शकतं तुमच्या, किंवा एखादी कला असू शकते, ती कला कधी जाणार जगापर्यंत जेव्हा तुम्ही बोलाल. एखादा समजा सायकोलॉजिकली तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात, तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती, पुढच्याला कसं ओळखायचंय, काय करायचंय, तुम्ही एखादं युट्यूब चॅनल सुरू केलं, त्याच्यावरती बोलू लागलात, जगापर्यंत जाणार की नाही? होऊ शकते की एका टाइममध्ये तुम्हाला मिलियन्स ऑफ सबस्क्रायबर्स मिळतील, तुमच्या एका बोलण्यानं लाखो लोकांवरती प्रभाव पडेल. आणि आजकालच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये बोलणं तर मस्ट आहे, मस्ट. नाही बोलला तो संपला. So think about this. If you can express your ideas clearly, you can make friends more easily, explain your thoughts in class, and even get ahead in future opportunities. अशा कितीतरी संधी असतील जे ऑलरेडी तुम्ही गमावल्या असतील न बोलण्यामुळे. लहानपणापासून एखाद्या गणपती मंडळात जाऊन बोलण्यापासून, शाळेमध्ये देणाऱ्या भाषणापासून, आता बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटी तुम्ही ऑलरेडी गमावलेल्या असतील. कशामुळे? भीतीमुळे. मला बोलता येणार नाही, मी बोलू शकणार नाही, मला घबराट होते, मी घाबरतो, बीपी वाढतो, टेन्शन येतं, आणि त्याच्यामुळे कितीतरी संधी ऑलरेडी तुम्ही गमावलेल्या असतात. पण आता इथून पुढे लाईफमध्ये तसं होऊ द्यायचंय का? आता बघायचं की संधी कुठे मिळते. अरे कधी येतोय, कधी कधी डिसेंबरमध्ये का कल्चर फेस्टिवल डिसेंबरमध्ये ना, मी करणार, मी हे बोलणार, मी याच्यावरती बोलणार. टास्क घ्या शाळामध्ये, कॉलेजमध्ये कल्चर, यावर्षी मी ह्या टॉपिकला बोलणार आहे. पॉलिटिक्स एखादा टॉपिक घ्या, आयर वरती बोला, कोणत्या याच्यावरती, मी शाळेमध्ये बोलणार या विषयावरती जाऊन.
आणि तुम्हाला खरंच काहीतरी मोठं अचीव्ह केल्यासारखं वाटेल. तुम्ही मागे लागणार शिक्षकांच्या आता की मला सर या टॉपिकवर बोलायचंय, मला तू पाहिजे. आणि 6वी ते 12वीच्या याच्यामध्ये किती टॉपिक्स बघितलेत आपण, जबरदस्त टॉपिक्स आहेत, बोला कशावरती पण. आणि मग बघा तुम्हाला थोडंसं काय ना, थोडंसं जग जिंकणं नाही का, थोडंसं जग जिंकल्यासारखं वाटेल तुम्हाला, काहीतरी मोठं केलं. आणि मग बघा त्या गोष्टी हळूहळू तुमच्यामध्ये, म्हणजे आत्ताचे तुम्ही आणि एकेका गोष्टीला निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह मध्ये, म्हणजे विकनेस पासून स्ट्रेंथ मध्ये तुम्ही बदलताय ना, तुम्हाला वाटेल की बास, आता मी जगामध्ये कोणती पण गोष्ट मिळू शकतो. आणि जेव्हा तो कॉन्फिडन्स येतो तेव्हा तुमची लाईफ एका वेगळ्या लेवलला गेलेली असते. कारण की आता ते दिसत नाही ना, दुसरं आहे का, दुसरं काय आहे, कारण की ती भिंत जी जमा झालेली आहे, जे पडदे जमा झाले ते कशाचे, भीतीचे, डाऊट्सचे, लो कॉन्फिडन्सचे, सगळे निघून जाईल आणि स्पष्ट दिसायला लागतं की हा, हे पण मी करू शकतो, ते पण मी करू शकतो. विहिरीतच उडी मारायची ना, घातल्या ना जॅकेट, टाका ना, येतो वरती पण माणूस, है ना. आपल्याला माहिती ना आता सुरक्षित आहे मी, मला माहिती आहे मी गेलं शकतो. ती लिप घेणं आवश्यक आहे, ती जंप मारणं आवश्यक आहे. म्हातारपणापर्यंत जर जंप मारली नाही तर म्हातारपणी पण आपण काय म्हणणार की मला जमत नाही. मला जमत नाही म्हणजे मला हात पाय नाहीत म्हणून जमत नाही का? मला तर हात, शेवटी पोहण्यासाठी काय लागतं, अरे हात पाय नसणारे पण पोहतात यार, मग मला का नाही जमत? कॉन्फिडन्स नाहीये, भीती आहे, डाऊट्स आहेत, फक्त त्याच कारणामुळे जमत नाही. 80 वर्षी पण आपण दोघं एकमेकांना म्हणू शकतो की नाही मलाही स्विमिंग जमत नाही, तुम्हालाही स्विमिंग जमत नाही. का जमत नाही? हातपाय तर आहेत ना. का जमत नाही? कारण की भीती, डाऊट्स. क्लिअर? सो इट्स नॉट जस्ट अबाउट बीइंग लाऊड, इट्स अबाउट बीइंग क्लिअर अँड कॉन्फिडंट इन व्हॉट यू से. जेव्हा पण तुम्ही बोलायला जाल तर मग काय होतं की आपल्याला वाटतं की आपण मोठ्या आवाजात बोलू तरच ते कॉन्फिडंट आहे किंवा चांगलं आहे, असं नाही. चिरकणं वेगळी गोष्ट आहे, चिरकणं, किंचाळणं ही वेगळी गोष्ट आहे. आवाजामध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे. आवाजामध्ये काय पाहिजे? कॉन्फिडन्स पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे आणि क्लॅरिटी पाहिजे. क्लॅरिटी आणि कॉन्फिडन्स दोन्ही पण कधी येईल? जेव्हा तो विषय आपला क्लिअर असेल. मी तुम्हाला म्हटलं चला या बरं ऑफेन्सिव्ह रिअलिझम वरती बोला, तर मला वाटत नाही कोणी येऊन ऑफेन्सिव्ह रिअलिझम वरती लगेच बोलेल. अडखळत बोलणार, पप्प करणार तुम्हाला, कारण की ऑफेन्सिव्ह रिअलिझम तेवढा तुम्हाला क्लिअर नाही झालेला, कारण की तुम्ही तेवढं रिव्हिजन केलेलं नाही. आणि मी तुम्हाला आज टाइम दिला की उद्या ऑफेन्सिव्ह रिअलिझम वरती सगळ्यांना इथून बोलायचं. तुमच्यापैकी कमी कमी अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी पुढे येऊन खूप छान बोलतील. टाइम दिला ना, कळालं की आपल्याला ते करायचंच आहे, या गोष्टी असतात.